नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पीक विमा योजना संदर्भातील 6 जून 2026 पर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि ज्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट्स आलेल्या आहेत त्या जाणून घेणार आहोत. ओके, आता पीक विम्याचे पैसे अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात का आले नाहीत? मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत का? आणि खरीप हंगाम सुरू होत असताना पीक विमा रकमेबाबत काय परिस्थिती आहे? तसेच शेतकरी प्रशासनाकडे कोणती मागणी आता सध्या करत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता पीक विम्याविषयी पहिले जे अपडेट आहे ते आहे, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या अजूनही शेतकरी पीक विमा रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. मागील खरीप हंगामात पाऊस, अतिवृष्टी आणि विविध नैसर्गिक संकटांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले होते. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज आणि दावेसुद्धा दाखल केले होते. काही ठिकाणी दावे मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली आहे, मात्र अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप अजून तरी विमा रक्कम जी आहे ती जमा झालेली नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे थोडेसे आता वातावरण निर्माण झालेले आहे. जर तुमच्या अकाउंटवर तुम्हाला जर शेतकरी विम्याचे पैसे अजूनही आलेले नसतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. ओके, आता खरीप 2026 बद्दल सांगायचं झालं तर आता खरीप 2026 हंगाम अगदी तोंडावर आलेला आहे. ओके, ही महत्त्वाची अपडेट म्हणता येईल. ओके, राज्यात अनेक भागांमध्ये पावसाला आता सुरुवात झालेली आहे. शेतकरी पेरणीच्या तयारीत सध्या व्यस्त आहेत, परंतु बियाणे असेल, खते असतील, औषधे आणि मशागतीचा खर्च आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत मागील हंगामातील पीक विमा रक्कम वेळेत मिळाली असती तर आता शेतकऱ्यांना यावेळेस मोठा आधार मिळाला असता. ओके, आता अनेक शेतकरी प्रशासन आणि विमा कंपन्यांकडे सतत पाठपुरावा सध्या करत आहेत. ओके, यावर मला शेतकऱ्यांनी तुमचं मत काय आहे हे नक्की कमेंटमध्ये लिहा. ओके, कारण की जेवढे जास्त शेतकरी कमेंट करतील तेवढे जास्त दुसरेसुद्धा वाचतील. ओके, तुमचे मत. ओके, आता पाठपुरावा तर करत आहेत, दावे मंजूर झाले असतानाही पैसे का मिळालेले नाही आहेत असा प्रश्न आता अनेक शेतकरीसुद्धा विचारत आहेत. ओके, ही तिसरी चौथी अपडेट म्हणता येईल. ओके, आता आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रलंबित दाव्यांची संपूर्ण आणि स्पष्ट माहिती अजून अनेक ठिकाणी उपलब्ध झालेली नाही आहे. किती शेतकऱ्यांना पैसे मिळाले, किती प्रकरणे प्रलंबित आहेत आणि किती रक्कम वितरित होणे बाकी आहे याबाबत शेतकरी स्पष्ट माहितीची मागणीसुद्धा करत आहेत. ओके, ही महत्त्वाची अपडेट म्हणता येईल, म्हणजे की नक्की किती शेतकऱ्यांना हे वितरण मिळालेलं आहे. ओके, आता मान्सूनबाबत बोलायचे झाले तर राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे. यामुळे खरीप हंगामासाठी वातावरण अनुकूल होत आहे. ओके, थोडीशी आनंदाची बातमी म्हणता येईल. शेतकरी पेरणीची तयारी करत आहे सध्या, मात्र मागील हंगामातील विमा रक्कम न मिळाल्याने अनेक शेतकरी आर्थिक तणावाखाली असल्याचे चित्रसुद्धा दिसत आहे. ओके, तर शेतकरी बंधूंनो, आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे की अनेक शेतकरी अजूनही पीक विमा रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगाम सुरू होत असताना विमा रक्कम तातडीने वितरित करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून वाढत आहे आणि प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केलेली आहे. ओके, आणि तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा झाले आहेत का? तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती कशी आहे हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच शेतकरी योजना, पीक विमा आणि कृषी बातम्यांसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.